आता माझ्या शेवटच्या दोषाकडे वळूया. नावडत्या पशुपक्ष्यांच्या यादीत मला अजून एक वेगळे नाव जोडावेसे वाटते खरे, पण संभ्रम आहे. एवढ्याच करता की ते नाव कुठल्याही पक्षी किंवा प्राण्याचे नाही. ज्याचा उद्धार नाना पाटेकरांनी एका सिनेमात अगदी स्वच्छ शब्दात केला आहे, तोच साला. सूक्ष्म कीटक जो नको त्यावेळी नको त्या पद्धतीने टाळ्या वाजवायला मजबूर करतो. हो, तोच जो म्हणे पुरुषांचे लिंग बदलू शकतो, तो एक मच्छर, डास. ज्यांना घराच्या आजूबाजूला थोडी हिरवळ हवी असते त्यांना या संकटाला तोंड द्यावेच लागते. रविवार छान धुंदीत जावा, सकाळी आळस न करता वेळेत उठावे, छान ट्रॅकवर जाऊन पोहणे वगैरे व्हावे, सडकून भूक लागावी आणि मग मस्त हुमण, भात, सोलकढी, 2-3 प्रकारचे तळलेले मासे आणि वर गार आईस्क्रीम. आईस्क्रीम विरघळता विरघळता डोळ्यात छान झोप यावी, सकाळचा पोहण्याचा शीण आणि दुपारच्या जेवणाची ग्लानी जाईपर्यंत गाढ झोप लागावी. उठून चहा करावा आणि वरांड्यात एखादं पुस्तक घेऊन छान पश्चिमेचं वारं खात बसावं. त्यात समोरच्या झाडीतल्या पक्ष्यांची किलबिल, तिथेच बसून वाचत राहावं असं वाटण्यासारखं हे दृश्य असतं. माझ्या या पूर्वीच्या कथा ऐकून ज्यांचा मी पक्षीद्वेष्टा आहे असा गैरसमज झाला असेल त्यांना मी मुद्दाम सांगू इच्छितो की मी कबूतरद्वेष्टा आहे. आणि कबूतर जे आवाज काढतात त्याला किलबिल म्हणणे म्हणजे गांडुळाला अजगर म्हणण्यासारखे आहे. पण सूर्य जसजसा खाली खाली जातो आणि हे दृश्य जसे अधिकाधिक मनोरम होऊ लागते, हवा आल्हाददायक होऊ लागते, तसतसे हे माझे कीटक समाजातले शत्रू वर येतात आणि अक्षरशः त्यांच्या 1000 पट बलाढ्य अशा माझ्यासारख्या माणसालाही पळवून लावतात. जरा तग धरून पुस्तकातला एक टप्पा संपवूया असा निर्धार केला तरीही तो पाळता येत नाही. शरीराचे सहज खाजवता न येणारे भाग उगीच खाजायला लागतात. ऐकणाऱ्यांनी इथे उगीच अश्लील अर्थ काढू देत. वरच्या वाक्याचा अर्थ केवळ एवढाच: हातात पुस्तक असल्यामुळे आपला एक हात पुस्तक आणि त्याचे वाचिक पान धरण्यात गुंतलेला असतो आणि खाजवायची जबाबदारी एकाच रिकाम्या हातावर येऊन पडते. आता तुम्ही डाव्या हाताने डाव्याच हाताचा कोपरा खाजवता येतो ते पहा बरं. खाजणारा कोपरा भिंतीवर वगैरे घासून तेही करता येतं, पण तोपर्यंत डास दुसरीकडे दिशा वळवतो. मग एका हातातून पुस्तक दुसऱ्या हातात असा निष्फळ प्रयत्न करत आपण शेवटी त्या इवल्याशा खाजऱ्या शत्रूपुढे हार पत्करतो आणि पुस्तक बंद करतो आणि आत निघून जातो. मला एकूणच माणसाची उगीच सलगी करणारे हे पशु पक्षी आवडतच नाहीत. हे डासही त्यातलेच. कबूतर, उंदराप्रमाणे यांची पण घरात घुसायची धडपड अखंड चालू असते. आम्ही सर्व खिडक्यांना डास प्रतिरोधक जाळी बसवली आहे. त्याच जाळीला मी मागच्या कथेत सांगितल्याप्रमाणे उंदरांनी भोमितीवाली भोकं करून ठेवलीत. त्यामुळे नाईलाजाने आता सर्व खिडक्या काचा लावून बंद कराव्या लागतात. तरीही एक ठराविक वेळ झाली की घरात मुक्त संचार करणारे डास दिसू लागतातच. एरवी डासांची वेळ ही संध्याकाळची असते आणि अंधार झाला की डास नाहीसे होतात. पण आमच्या घरात डास सुद्धा माझ्यासारखे ऑफिस ते भरपूर काम वगैरे करून 9 ते 10च्या दरम्यान जेवायच्या वेळेला येतात. हो, म्हणजे माझे आणि डासांचे जेवण हे एकत्र होत असते, फक्त ताटातले जिन्नस वेगळे असतात. मी ताक पितो तर डास माझे रक्त पितात. जरा जेवून वगैरे शांत पाय ताणत बसावे तर ठिकठिकाणी डास चावू लागतात. डास चावण्यात सुद्धा कोणाला चावायचे याचे प्राधान्य त्यांना असते. म्हणजे आमच्या 3 लोकांच्या कुटुंबात डास फक्त मला चावतात. तरुणपणी चौघात म्हणजे आई, बाबा, बहीण आणि मी, यात मला आणि बाबांनाच डास चावायचे. मला आठवतंय माझी बहीण एकदा मला शोधत माझ्या अभ्यासाच्या खोलीतून मला प्रेमाने खाली घेऊन आली. मी विचार केला, ही एरवी कचाकचा भांडणारी ही अचानक एवढी प्रेमळ का वागतेय. माझा प्रश्नार्थक चेहरा बघून मला निर्लज्जपणे म्हणते, काही नाही रे, डास खूप चावतायत, तू आलास तर तुला चावतील, मी सुटेन. इतका राग आला
डास मारायचं सोडून तिला एक ठेवून दिली होती. पण डास किड्यातला अतिशय चाणाक्ष किडा. डासाला डोळे, नाक, कान अशी इंद्रिये नसून सुद्धा तो पाहिजे तेवढे चावून पळ काढण्यात जी अक्कल वापरतो, त्यासमोर मी खूप खूप चिडचिडपूर्ण लढा देऊन शेवटी हार स्वीकारतो. एरवी सहजासहजी हार स्वीकारण्यातला मनुष्य मी नाही, पण एवढासा डास मात्र मला हतबल करतो. कारण हे डास डोळ्याला सरळ दिसतील अशा ठिकाणी कधीच सहसा चावत नाही. म्हणजे आपण असे टीपॉयवर पाय सोडून मस्त एखादा सिनेमा लावून बसलोय आणि डास आपल्या सोडलेल्या पायावर बसलाय की जिथे मी थोडासा पुढे होऊन एक फटका मारून त्याला सहज चेचू शकतो, तर असे कधीच होत नाही. डास त्याच पायाला चावतो खरा, पण खालच्या बाजूला. आपल्याला तो चावतानाही लक्षात येतो. तो हरामखोर आपल्याला दिसतोही. आपण फटका मारता येईल म्हणून हळुवारपणे तो पाय हलवतो आणि तेवढ्यात तो उडून जातो. ज्या ज्या वेळेला हे असं होतं, इतका राग येतो की मी तो चालू असलेला सिनेमा सोडून त्या डासाच्या मागे लागतो, पण तो काही हाती लागत नाही. हरून आपण परत बसावं तर जेमतेम 5-10 मिनिटात हे सगळं परत चालू होतं. या वेळेला डास कुठेतरी कोपऱ्याला किंवा पाठीच्या हाताला न सापडणाऱ्या ठिकाणी वगैरे चावत असतो. आता हा आंधळा किडा माझ्या शरीराचा अभ्यास कधी आणि कसा करतो आणि नेमकी चावायची जागा कशी शोधतो ते त्या विधात्यालाच ठाऊक. पूर्ण त्वेषाने मागे लागले की त्यांची अजून एक ताकद लक्षात येते. आपण दिव्यांच्या उजेडात त्यांना स्वैर उडताना बरोबर टिपावे, त्यांच्या मागे मागे लागावे आणि अचानक त्यांनी दिशा बदलावी आणि संपूर्ण गायब व्हावे. याची तुलना मी क्रिकेटमधल्या स्विच हिट्सशीच करू शकेन. गोलंदाजाने पूर्ण शक्तीनिशी एवढ्या लांबून धावत धावत यावे आणि ऑफ स्टंपच्या 2 इंचावरून जाणारा सुरेख बॉल टाकावा आणि फलंदाजाने मेल्याने उजव्या बाजूने खेळण्याऐवजी डाव्या बाजूने खेळून चौकार मारावा. हे डास देखील अगदी असेच करतात. दिशाच बदलतात आणि गायब होतात आणि आम्ही आपले टाळ्या पिटत बसतो. झोपायला गेले की ही समस्या अजून बळावते. कुणीतरी आपल्याला चावतंय हे झोपेत लक्षात यायला थोडा अवधी जातो, पण लगेच झोप उडवते ते म्हणजे त्यांचा कानातला तो गुंजार. तो इतका भेदक असतो की तो एकदा चालू झाला की त्यानंतर डास खोलीत असो व नसो आपण त्याच्याच विचारात. डासांचा शोध घ्यावा तर दिवे लावावे लागतात. शेजारी ढाराढूर घोरत पडलेल्या बायकोचा हेवा आणि भीती असे दोन्ही वाटू लागतात. डासांचा विचार करता करता बायकोचा हेवा अधिक की भीती अधिक याबद्दल एक समांतर विचार चालू होतो. शेवटी तुम्हाला सर्वांना जे स्वानुभवावरून अपेक्षित असेल त्याप्रमाणे भीतीच जिंकते आणि आपण परत त्याच विचारात. संपूर्ण रात्र वाया जाते. कधीतरी शेवटी मती थकून झोप येते. सकाळी उठावे तर पूर्वापार विस्तारलेल्या पोटाला कुठेतरी दाधड येऊन ते अजून थोडे विस्तारते. अशा सगळ्यामुळे मी जेवण वगैरे झाले की सरळ संपूर्ण हातापायाचे कुर्ते पायजमे घालून घरात बसतो, ते सुद्धा गोव्यासारख्या हवामानाच्या ठिकाणी. जास्ती उकडू लागले की सरळ घर वातानुकूलित करतो. या डासांपोटी मला किती खर्च होतोय बघा. झोपताना जे शरीराचे भाग उघडे राहतात म्हणजे हातापायाचे तळवे, कान इत्यादी, तिथे ओडोमॉस चोपडतो. झोपायच्या आधी खोलीत सगळीकडे नीट पाहून घेतो. सर्व कोपऱ्यात, पलंगाच्या वरती खालती कुठेही दिसत नाही याची खात्री करून मग झोपायला जातो. पंखा 5 वर आणि डोकं पंख्याच्या बरोबर खाली. गोव्यात पंखा 5 वरच फिरतो. कधी वर्षात एखाद दुसरा दिवस निसर्गाची कृपा होऊन थंडी म्हणजे कमी गरम हवा आलीच आणि पंखा कमी करायची वेळ आली तर तेव्हा लक्षात येतं की रेग्युलेटर नावाचं यंत्र मोडलेलं आहे आणि आता पंखा 5 वरच चालतो. ओडोमॉस वगैरे लावल्यामुळे जेमतेम 5-6 तास बरे जातात. गजर वाजायच्या आधी डास चावून उठवतात.
पांघरुणात घुसून कुर्ता वर सरकून उघड्या झालेल्या पोटाला पण चावतात. या डासांचे आणि माझे कुठल्या जन्माचे वैर आहे कोण जाणे. पण वैर आहे हे नक्की. हे झोपण्याबाबत जे होतं तसंच गाडी चालवताना पण होतं. बंद गाडीत रात्रीच्या वस्तीला कुठून आलेले डास ते असतात. मी ऑफिसला जायला निघालो आणि स्टिअरिंग व्हील फिरवायला लागलो की असे डोळ्यासमोरून उडताना दिसायला लागतं. आता मला डासांची इतकी चीड येते हे मी वर सविस्तर सांगितलेच आहे. तीच चीड मी गाडी चालवता चालवता व्यक्त करतो. इथे शिव्यांच्या बरोबर हातही चालतात. अर्धे लक्ष रस्त्यावर, अर्धे डासांवर. तुम्ही म्हणाल की हे असं जीव धोक्यात घालण्यापेक्षा खिडकी उघडावी, डास बाहेर जातील. हा विचार मला नसेल आला. मी या डोळ्यांनी गाडीतल्या डासांना खिडकीपर्यंत जाऊन मगाशी सांगितल्याप्रमाणे दिशा वळवून परत गाडीत येताना पाहिलं. त्यावर तुम्ही म्हणाल की गाडी चालवताना असं डास मारण्यापेक्षा गाडी बाजूला नेऊन थांबवावी, काय डास असतील ते मारून घ्यावेत आणि मग पुढे निघावे. मी तेही करून पाहिले कितीतरी वेळा. गाडी थांबवली की डास परत गायब. परत एक डास दिसत नाही. थोडक्यात मी आता त्यांना मारायच्या तयारीत आहे हे सुद्धा हे नराधम हेरू लागलेत की काय कोण जाणे. खरे सांगावे तर मला कळून चुकले की या कीटकाला माझा जीवच घ्यायचा आहे. या किड्याने आमचे वैर उंदरासारखे पार टोकाला नेलेले दिसते. मी जे सांगितले ते तुम्हाला अतिरंजित वाटेल खरे, पण माझ्या बाबतीत असेच घडते. या सगळ्यामुळे डास, त्यातूनही चावून पळालेला डास शोधून मारण्यात जे काही समाधान आहे ते शब्दात वर्णन करण्यासारखे नाही. ही ओळ थोडी क्लिशेड वाटेल, पण तुम्ही एकदा अनुभव घ्याच. डास चावून गेलाय आणि तुम्ही पळणाऱ्या डासाचा माग काढत त्याला टिपून मारलाय. साधं लिहिताना सुद्धा अंगात वीरश्री चढल्यासारखं वाटतं. डास चावून पडणारी खाज क्षणात कमी भासू लागते. रक्त वगैरे पिऊन भिंतीवर आरामात बसलेला डास जोरात फटका मारून चेचला की आपल्या रक्तासकट एक लाल रंगाचं प्रात्यक्षिक जे भिंतीवर उठतं त्यातून चक्क मला माझ्या डोळ्यात लाल विजयश्री झळकायला लागते. मला डास मारायचा अजून एक प्रकार फार मजा देतो आणि आवडतो, तो म्हणजे टेनिस किंवा बॅडमिंटनची रॅकेट असावी तशा रॅकेटने डासांना भाजण्याचा. स्वैर उडणाऱ्या डासाला त्या रॅकेटमध्ये पकडून भाजण्याची मजाच निराळी. तो भाजला जाताना तो येणारा चर्र चर्रचा आवाज, मग नंतर येणारा गंध, सुगंध की दुर्गंध, तो प्रत्येकाच्या भावनेवर अवलंबून. सर्व आठवून सुद्धा अंगात एक विलक्षण स्फुरण चढते. बरेचदा त्या रॅकेटच्या इलेक्ट्रिक शॉकमुळे डास खालती फक्त मूर्छित होऊन पडतात. मग मी ते पडलेले डास शोधून ते रॅकेटवर ठेवून परत भाजून घेतो. तसे केले नाही तर मूर्छित झालेले डास थोड्या वेळाने जागे होऊन परत उडू लागतात. जर एखाद वेळी घरात हा रॅकेटचा आनंद नाही मिळाला तर ठराविक वेळ झाली ज्या वेळेला डासांचा सुळसुळाट असतो तेव्हा मुद्दाम ती रॅकेट बागेत नेऊन मी एक 10-15 डास मारून येतो. बरेच लोक प्ले स्टेशन किंवा तत्सम यंत्रांवर हिंसक खेळ खेळायचे काही वर्षांपूर्वी. 1-2 वर्षांपूर्वी ते पबजीचे फॅड सुद्धा खूप आले होते. त्यात किती काल्पनिक शत्रूंना उडवलं त्याची गणती ठेवता यायची. तसे मी किती डास मारले त्याची ठेवतो. फरक एवढाच की माझा शत्रू काल्पनिक अजिबात नाही. तसे माझे आत्तापर्यंतचे कुठलेच शत्रू प्राणी शत्रू काल्पनिक नाहीत. मी आयुष्यात कधी सैन्यात वगैरे जायचा विचार सुद्धा करू शकलो नाही. सैन्य कुठले, मी NCC मध्ये सुद्धा निवडलो गेलो नसतो किंवा मी कुठल्याही सांघिक खेळात सुद्धा निवडलो गेलो नाही. त्यामुळेच मला भारतीय सैन्याबद्दल आणि सैनिकांबद्दल तीव्र अभिमान आहे. त्यांच्या आपल्या शत्रूवरच्या कारवाया वाचून ऐकून मला प्रचंड स्फुरण चढतं. मी त्या स्फुरणाचा वापर मग उंदीर मारण्यात, डास मारण्यात, भटक्या कुत्र्यांना घालवण्यात, कबूतर पळवण्यात वापरतो. आता मला तेवढेच शक्य आहे.
मी तर माझ्या या प्रत्येक शत्रूला नावं पण ठेवली आहेत. म्हणजे उंदरांना जयेश, डासांना लष्कर इत्यादी. असा विचार केला की मारताना अजिबात वाईट वगैरे वाटत नाही. उलट आतंकवादी मारल्याचा आनंद मिळतो. काही पाकिस्तान धार्जिण्या राजनेत्यांना किंवा पत्रकारांना वाटते तशी खोटी भूतदया नष्ट होते आणि जिवंत माणसांवरची दया वाढीस लागते.